जे साताऱ्याचे आहे त्यांनी ओळखलंच असेल मी कुठे आली आहे. तर मी आली आहे साताऱ्याच्या राजवाड्यामध्ये. राजवाडा हा खूप सुंदर आहे. राजवाड्याच्या शेजारी मोठी अशी खाऊगल्ली आहे. संगमाऊली मंदिर आणि श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर, आम्ही त्या मंदिरात जाऊन आलो होतो. आणि आम्हाला जाम भूक लागली होती. कधी आम्ही जेवण करू असं झालं होतं. आणि तिथे गेल्यानंतर मस्त पहिल्यांदाच आम्हाला स्टॉल दिसला पावभाजीचा. स्नॅक्स वगैरे खाऊन नंतर काहीतरी खाल्लं असं असा विचार केला, पण बोलली नाही, इथे आपण मस्त काहीतरी पावभाजी वगैरे खाऊ. बालाजी स्नॅक्स पावभाजी म्हणून आहे, पण एक नंबर अशी टेस्ट आहे हं. मी खाण्याच्या पहिली सांगत नाही, तर खाऊन झाल्यानंतर ब्लॉग बनवते तेव्हा तुम्हाला टेस्ट सांगते. इथे माझा लूक कसा दिसतोय सांगा, फुल साऊथ. मंदिरात गेल्यानंतर सहजच मी साऊथ इंडियन लुक करावा म्हणून मी हा गंध लावून बघितला, पण यावर मी फारच सुंदर दिसत होते म्हणून हाय असाच ठेवला मी. आणि इथे साहेबांना काही नको पण खेळणी पाहिजे, तर साहेबांना आमच्या इथे एअर गॅसचा फुगा दिसलेला होता आणि तो त्यांनी बघितल्यानंतर, डॅडा मला पहिला घेऊन या. साताराची खाऊगल्ली तुम्ही बघितली आहे का? खूपच मोठी आहे आणि सगळं स्नॅक्स. तो म्हणतो माझी इथे मस्त बटर पावभाजी आली होती. आणि तुम्हाला सांगते ना, पावभाजी बरोबर मस्त कांदा, चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू. भूक इतकी लागली होती ना का कधी जेवल असं झालं. तो पण ते मस्त पावभाजीवर बटर फिरवत बसलेले होते. आणि पावभाजीची टेस्ट एक नंबर होती हां. मी पहिल्यांदा साधे पाव घेतले होते. नंतर मी आधीला बघितले आणि मसाला पाव घेतले म्हणून एक टेस्ट करून बघितली. तर फारच टेस्टी लागत होत्या. आधी मला बोलले, "तुला काय खायचंय परत?" तर मी बोलली, "मला काय नाही, मला आज फालुदा पाहिजे." तर ते गेले मस्त आगसीला घेऊन पाणीपुरी खायला. कारण फालुदा वगैरे खाल्ला, आईस्क्रीम खाल्ली तर तो आजारी पडतो. तर इथे फेमस असं रबडी फालुदा मिळतो आणि मी टेस्ट करून बघितली तर खरंच एक नंबर इथे रबडी फालुदा होता आणि माझी मनाची इच्छा पूर्ण झाली. तर आजचा ब्लॉग कसा होता नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.